नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा विषय तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. जर तुम्हाला अशाच माहितीपूर्ण गोष्टी ऐकायला आवडत असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. गावात एक आजोबा होते, नामदेव काका. वय 82 वर्ष. पण चालताना तरुणांना लाजवतील अशी त्यांची चपळता. डोळ्यांना चष्मा नाही, काठी नाही, डायबिटीस नाही, बीपी नाही. लोक विचारायचे, काका तुमचं गुपित काय आहे? ते फक्त हसायचे आणि म्हणायचे, मी आयुष्यभर शरीराची सेवा केली, म्हणून शरीर आज माझी सेवा करते. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्याचे 25 सुवर्ण नियम. नियम 1. सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय. सकाळची वेळ म्हणजे अमृत वेळ. सकाळी 4:30 ते 5:30 मध्ये उठणे. ताजी हवा, मन शांत, शरीराला नैसर्गिक ऊर्जा. वैज्ञानिक कारण. सकाळी कोर्टिसॉल आणि सेरोटोनिन नैसर्गिकरित्या संतुलित असतात. जो माणूस उशिरा उठतो त्याचा दिवस आधीच हरलेला असतो. नियम 2. दररोज किमान 30 मिनिटे चालणे. चालणे म्हणजे सर्वात सोपा व्यायाम. हृदय मजबूत, वजन नियंत्रण, सांधे लवचिक, मन प्रसन्न. 80 वर्षांचे नामदेव काका रोज 4 किलोमीटर चालायचे. नियम 3. योग आणि प्राणायाम. योग म्हणजे शरीर प्लस मन प्लस आत्मा यांचा संगम. अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी, सूर्यनमस्कार. दररोज 15 मिनिटे. योग बराबर आयुष्य 10 वर्षे वाढल्यासारखे. नियम 4. 80% पोटभर खा. जपानी लोकांचा नियम हरा हची बू. 80% पोटभर खाणे पचन सुधारते, लठ्ठपणा टाळतो, आयुष्य वाढते. नियम 5. घरगुती, साधे आणि ताजे अन्न. जास्त तेलकट टाळा. पॅकेज्ड फूड कमी करा. जास्त साखर टाळा. ताज्या भाज्या, डाळी, फळे खा. नामदेव काकांनी कधीही बाहेरचे फास्ट फूड खाल्ले नाही. नियम 6. योग्य प्रमाणात पाणी. सकाळी उठल्यावर कोमट पाणी. दिवसभर 2.5 ते 3 लिटर. जेवताना जास्त पाणी नाही. नियम 7. 7 तासांची गाढ झोप. झोप म्हणजे शरीराची रिपेअर प्रक्रिया. उशिरापर्यंत मोबाईल बराबर लवकर वृद्धत्व. नियम 8. मनात राग साठवू नका. राग बराबर ॲसिड. तो दुसऱ्याला जाळण्याआधी तुम्हालाच जाळतो. नियम 9. कुटुंबासोबत वेळ घालवा. एकटेपणा म्हणजे शांत विष. संशोधन सांगते, एकटेपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. नियम 10. दररोज काहीतरी नवीन शिका. मेंदू वापरला नाही तर कमजोर होतो. वाचन, नवीन कौशल्य, मंत्रपाठांतर, लेखन. नियम 11. सूर्यप्रकाश घ्या. सकाळचा सूर्य भराबर व्हिटॅमिन डी. हाडे मजबूत राहतात. नियम 12. कॅल्शियम आणि प्रोटीन योग्य प्रमाणात. दूध, डाळी, अंडी ज्यांना चालतात. सुका मेवा. नियम 13. व्यसनांना कायमचा रामराम. तंबाखू, दारू, सिगारेट, थोडी चालते हे सर्वात मोठं खोटं. नियम 14. तणावावर नियंत्रण. तणावामुळे बीपी, डायबिटीस, हार्ट अटॅक. दररोज ध्यान करा. नियम 15. मन मुराद हसा. हसणे बराबर नैसर्गिक औषध. नियम 16. मीठ आणि साखर नियंत्रणात. जास्त मीठ बराबर बीपी जास्त. साखर बराबर डायबिटीस. नियम 17. शरीराला काम द्या. लिफ्टऐवजी जिने बसण्यापेक्षा उभे राहणे. नियम 18. रात्री हलके जेवण. रात्री जड जेवण बराबर पचन बिघाड. नियम 19. नियमित आरोग्य तपासणी. दरवर्षी ब्लड टेस्ट, बीपी, शुगर, ईसीजी. नियम 20.
सकारात्मक विचार. मी आजारी पडणार नाही हा विचार शरीरात शक्ती निर्माण करतो. नियम 21. निसर्गाच्या जवळ रहा. झाडे, माती, पावसाचा वास हेच खरे औषध. नियम 22. समाजात मिसळा. मित्रमंडळ, भजन मंडळ, सेवा कार्य. नियम 23. स्वच्छता. शरीर प्लस घर बराबर स्वच्छ, रोग कमी. नियम 24. अध्यात्म प्रार्थना. मन शांत ठेवते. नियम 25. शिस्त म्हणजे आयुष्य. दररोज त्याच वेळी उठणे, जेवणे, झोपणे. अंतिम संदेश. मित्रांनो, म्हातारपण टाळता येत नाही, पण आजारपण टाळता येते. नामदेव काका म्हणायचे, वय वाढलं म्हणजे शरीर कमजोर व्हायलाच हवं असं नाही. आपण त्याला कसं वागवतो त्यावर सगळं अवलंबून आहे. 82 वर्षांच्या नामदेव काकांचा गुपित डाएट प्लॅन, ज्यामुळे ते आजही तरुणांसारखे तंदुरुस्त आहेत. 82 वर्षांचे असूनही ना डायबेटीस, ना बीपी, ना काठी. आणि रोज 4 किलोमीटर चालतात. त्यांच्या थाळीत असं काय असतं की डॉक्टरही थक्क होतात? आज आपण जाणून घेणार आहोत नामदेव काकांचा संपूर्ण दिवसाचा आहार आणि त्यामागचं विज्ञान. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक असा नियम आहे जो 90% लोक मोडतात आणि मग आजार येतात. सकाळ. दिवसाची सुरुवात कशी होते? नामदेव काका सकाळी 5 वाजता उठतात. 1. उठल्याबरोबर कोमट पाणी. 1 ग्लास कोमट पाणी, कधीकधी त्यात थोडं लिंबू, साखर, नाही मध. क्वचित फायदा. पोट साफ, टॉक्सिन्स बाहेर. मेटाबॉलिझम सुरू. काका म्हणतात, सकाळी चहा नाही. आधी शरीर जागं करा. 2. 30 मिनिटे चालणे प्लस प्राणायाम. चालल्यानंतर ते लगेच खात नाहीत. 5 मिनिटे शांत बसून श्वासोच्छ्वास. अनुलोम विलोम. भ्रामरी. दीर्घ श्वास. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते. 3. सकाळचा नाश्ता. हलका पण पौष्टिक. त्यांचा नाश्ता कधीही जड नसतो. पर्याय 1. भिजवलेले बदाम 4 ते 5. 1 अक्रोड, 1 केळं. पर्याय 2. पोहे कमी तेलात. उपमा किंवा ज्वारीची भाकरी प्लस थोडी भाजी. साखरेयुक्त बिस्किट, ब्रेड बटर, डीप फ्राय कधीच नाही. काका म्हणतात, सकाळचं अन्न हलकं असलं की दिवस हलका जातो. चहा कसा पितात? दूध साखर भरपूर असलेला चहा नाही. कधीकधी ग्रीन टी, कधीकधी आलं तुळशी काढा. साखर कमी. दुपारचं जेवण. आयुष्याचं मुख्य इंधन. दुपारी 12 ते 1 दरम्यान जेवण. त्यांच्या थाळीत काय असतं? ज्वारी/बाजरी/नाचणी भाकरी. 1 वाटी डाळ, 1 हिरवी भाजी, 1 कच्ची कोशिंबीर. ताक भात? हो, पण कमी प्रमाणात. तळलेले पापड? कधी, क्वचित. त्यांचा सर्वात मोठा नियम, मीठ आणि साखर नियंत्रणात. ते म्हणतात, चव जिभेची असते, शिक्षा शरीराला होते. दुपारनंतर 1 ग्लास ताक किंवा नारळ पाणी किंवा एखादं फळ, कधीच कोल्ड्रिंक नाही. संध्याकाळ. हलका आहार. संध्याकाळी 6 ते 6:30 जेवण. रात्री काय खातात? 1 ते 2 चपात्या, भाजी, सूप, कधी मूग डाळ खिचडी. जड, मसालेदार, तेलकट पदार्थ टाळतात. त्यांनी आयुष्यभर टाळलेले पदार्थ, तंबाखू, सिगरेट, दारू, जास्त गोड, जास्त तळलेले पदार्थ, जंक फूड. सर्वात मोठं गुपित, वेळेवर खाणे. ते कधीही उशिरा रात्री खात नाहीत. भूक नसताना खात नाहीत. भावनेतून खात नाहीत. मानसिक आहारही महत्वाचा. काका म्हणतात, जेवताना मोबाईल नाही, टीव्ही नाही, फक्त अन्न आणि कृतज्ञता. मन शांत बराबर पचन चांगले. 80% नियम ते पोट 80% भरतात. पूर्ण पोटभर जेवण बराबर आळस प्लस चरबी. त्यांचा खास घरगुती उपाय, आठवड्यातून 2 दिवस. गूळ तूप थोड्या प्रमाणात. लसूण, हळद, तुळस. प्राकृतिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ. डॉक्टरांचे मत, त्यांचे रिपोर्ट्स. बीपी नॉर्मल, शुगर नॉर्मल, कोलेस्टेरॉल नियंत्रित. डॉक्टरांनी विचारलं, कुठली औषधं घेताय? ते हसून म्हणाले, शिस्त आणि संयम.
काकांचा अंतिम संदेश. तुम्ही आज जे खाताय तेच उद्या तुमच्या शरीराचं रूप होणार आहे. तुमच्यासाठी 7 दिवसांचा चॅलेंज. पुढचे 7 दिवस. सकाळी कोमट पाणी, 30 मिनिटे चालणे, साखर कमी, रात्री हलके जेवण, 80% पोटभर. 7 दिवसांनी शरीरात बदल जाणवेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल घडवून आणणार असेल, तर आत्ताच या व्हिडिओला तुमच्या 5 जवळच्या मित्रांना शेअर. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर खाली लाल बटन दाबून आपल्या कुटुंबाचा भाग बना. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.